कार्याध्यासाचा संभव चाललाय होता त्याच्याकरता कार्याध्यासाची सामग्री कोणती आहे? आणखी पुन्हा अरे आणखी नाही तसं नव्हे. जरी सजातीय वस्तू ज्ञानजन्य त्याच्यातही पुन्हा अर्थाच्यातही पुन्हा संस्कार आहे. फक्त काय सामग्री आहे? ज्या वेळेला तुम्ही सर्पाराध्यास होतो दोरीवरती त्यावेळेला काय असते? ज्ञान असते का संस्कार? संस्कार हेच कार्याध्यासाची काय सामग्री आहे असं उत्तर आहे. ते पूर्वपक्षाच्या मध्यात सोडून जेव्हा पुन्हा प्रश्न आला त्याच्यामध्ये पहिला संस्कार आणला कुठं त्याचं चालू आहे का? कारण संस्कार पाहिजे ना अभ्यास होण्याकरता. मग पहिला अध्यास झाला कोणता? मग पहिला अभ्यास झाला त्याला संस्कार पाहिजे का नाही? माझा पहिला संस्कार आणला त्याच्याकरता 6 पदार्थ अनादी आहे. हे दिलं जीव विश्व विशुद्धाजित. जीव विश्व विशुद्धाजित म्हणजे जीव आणि अविद्या ब्रह्म आणि अविद्या 6 पदार्थ आहे ना. हे घेतलं ना पहिलं ब्रह्म दुसरं तिसरं आणि पुढे चौथं असे 6 पदार्थ काय अनादी आहे. पहिला संस्कार अनादी म्हटल्यानंतर प्रथमचा संस्कार सांगता येत. आधी शब्दाचा अर्थच आहे. पण तुम्ही पुन्हा विचाराल आहे ना अनादी शब्द म्हणायचा आणि पुन्हा काय म्हणायचं त्याचा आरंभ सांगायचा आणि काय म्हणायचं अनादी आणि पुन्हा काय सांगतो आरंभ. मग एका ठिकाणी जमतं काय म्हणलं मी ब्रह्मचारी आहे आणि हा मुलगा म्हणलं माझाच आहे. ब्रह्मचारी असेल तर मुलगा कसा? मुलगा असेल तर अनादी असेल तर आरंभ कसा आहे का लक्षामध्ये? अनारंभ असेल तर मग 15 अध्यात नाही का झाडाचं वर्णन करते नरूपमत्स्य नांदोनच्या देहाचा परिच्छेद काय होतो? तर अनंत आहे काय अनादी आहे. हे 2 शब्द त्याचा कधी नाश होऊ शकत म्हणून त्याला आनंद भरायचा आहे काय. म्हणजे नाही अंत ज्याला शेवट नाही त्याला काय म्हणायचं? संसार वृक्ष अनादी आहे आणि पुन्हा कसा आहे अनंत. जरा तुम्ही अनादी म्हणता हे पहिले भगवद्गीतेमध्ये त्याचं अनादी म्हणण्याचं कारण का तो स्वरूपे करून नाही. स्वरूपे करून असता आलं का लक्षामध्ये तर काय ब्रह्मज्ञानाने बाद झाला. ज्या अर्थी ब्रह्मज्ञानाने काय होतं नरूपमस्य उपलब्ध आहे. असंग शास्त्रेला मग असंग म्हणजे ज्ञानाने त्याला तू काय कर नाहीसा करून टाक असा अर्थ. मग 6 पदार्थ अनादी आहे ते पाहिजे वाचा. शंका अहो हा जरी नियम मानला तरी प्रथम जन्मात जो अहंकार आणि त्याच्या
त्याचे ज्ञानाचा अध्यास झाला त्याला संस्कार कोटला. हे पहा, संस्कार आहे तुमचे कार्य अभ्यासाचे काय. मग पहिला संस्कार आणला ते वेदांताला सुद्धा त्याचं काय करून सांगता येत नाही, वर्णन करून सांगता येत नाही. अनादी म्हणतात त्याला. ते राडगाडग्याचं उदाहरण देतात. पहिलं राडगाड असते ना, आता हे निघाले, आपले पंप निघाले. आम्ही पाहिलं ते राडगाडे असतात. ते एकदा राडगाडं फिरायला लागलं ते एक टोपलं खाली जाते, ते एक वर येते. पहिलं कोणतंही सांगता येत. त्याला पहिलं म्हणत ते खाली जाते तर वर दुसरे ते. त्याचा पूर्व अहंकार उत्तर अहंकाराला अद्यप कारण आहे, असं काम आहे. ते वेदांतशास्त्र आहे बरं का. थोडं समजण्याकरता काय ते कठीण आहे. ते अनादी म्हणजे काय आणि अनंत म्हणजे काय. तुमच्या गीतेमध्ये ते 15 बऱ्याच ठिकाणी गीतेमध्ये त्याचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. संसार आधी आहे का अनादी आहे. अनादी आहे. काय काय पूर्वी लोक होतेच की, आताही लोक, पुढे लोक. मग प्रवाह रूपाने अनादी आहे. कोणत्या रूपाने. ब्रह्म कोणत्या रूपाने अनादी आहे. स्वरूपाने अनादी. पुढे सांगू तुम्हाला करायचं वाचा. त्याचे पूर्वीच्या ज्ञानाचा संस्कार म्हणावा तर सृष्टीच्या आरंभी जेव्हा प्रथम जन्म होऊन अहंकारादी आणि त्यांचे ज्ञानाचा अध्यास होतो त्या अध्यासात संस्कार कोणता अशी आमची शंका आहे. कारण अध्यासाला काय पाहिजे. संस्कार. अगदी पहिला जरी अध्यास झाला तरी त्याला काय पाहिजे. विनाश अहंकाराशिवाय काय सिद्धी होऊ शकत नाही. अरे काही सिद्धी होण्याकरता अगोदर त्याचं पूर्व कारण काय करावं लागतं. ग्रामीण दृष्टांत. मुलाची सिद्धी होण्याकरता त्याची आई काय केली पाहिजे. नाही म्हणा एखादा पडायला लागला, आई नव्हतीच म्हणून काय झाडावरून पडला का. पूर्व कारण काय करावं लागतं. मानावंच लागत असतं. पूर्व कारण जर मानलं नाही, अभावापासून भावाची उत्पत्ती होऊ शकत. तुम्हाला गेलं की पूर्व पक्षाच्या मतामध्ये आहे की नाही. दोन नाही केलं तरी सुद्धा काय होते, पाप होते. न करून कसं पाप होत असते. कोणत्याही याला अभाव कारणीभूत होत नाही. मग अभाव जर कारणीभूत मानला तर म्हणला तलाक घे, पुढे जेलमध्ये हात पुढे करा. बरं म्हणलं कशा करता. म्हणलं बेळ टाकायचे आहे. आपण म्हणलं माझं पाप वगैरे कुठे केलं बे, ते करा की नका करू. ते मनमानी होईल नाही काय. म्हणून कोणतंही कार्य करण्याकरता हा त्याला उपादान कारण होऊ शकत. पूर्वपक्षाच्या मताचं खंडन केलेलं पण तर म्हणतो का नाही, नित्य नैमित्य कर्म केलं नाही तरी काय होते. नाही केलं तरी पाप होते. कोणाचं मत आहे. पूर्वपक्षाचं. नाही केलं तरी काय होते. चोरी नाही केली तरी जेलमध्ये जावं लागते. मग असं आहे का. अभाव कोणत्याही याला कारणीभूत होत नाही. आंब्याचं खंडन आहे कोणाचं. पूर्वपक्षाचा. आणि त्याच्याबरोबर कोणाला झाला नित्य नैमित्य कर्म केलं पुण्यही होत नाही, काय होत नाही. त्याचंही खंडन करायचं. कोणतंही कर्म जरी केलं तरी त्याचे त्याला फल आहे की काय. स्वर्गाधिक सुद्धा आहे काय आहे, त्याला फल आहे. आणि ते भोगूनच काय करावं लागतं. भोगून का करावं लागतं. संभव ईश्वराचा संकल्प आहे. म्हणजे कोणी मोठा असो का काही असो का काही असो, हा कर्म करण्याच्या पुढे ते स्वतंत्र आहात. तेव्हा एखादा मनुष्य जेवायला बसला, काय खावं काय खाऊ नये याच्याविषयी काय
स्वातंत्र्य आहे ना, जरी पत्रावळीमध्ये असेल, पण काय खायचं न खायचं ह्याच्यात तुम्ही कोणात. पण एकदा खाल्ल्यानंतर मग आता परत ते काय त्याची फल काय करावं लागते. डायबिटीस वाढलं आणि पुन्हा श्रीखंड खातो त्याचं फल कोणतं आहे. एकदम रामबरोबर राम राहत नाही, तो वाढतो. काय होतो, वाढतो तो. मला खाण्याच्या बाबतीत तुम्ही कोणात आणि त्याच्या परिणामाच्या बाबतीत ते काही नाही. फल काय करावं लागतं, काय करे, कोणतं कर्म करायचं किंवा न करायचं या बाबतीत त्याला स्वातंत्र्य आहे. पण भोगण्याच्या बाबतीमध्ये काय नाही स्वातंत्र्य आहे. हे चाललेलं आहे. पहिला संस्कार आणला वाचा. समाधान. ही शंका वेदांत सिद्धांत माहीत नसल्यामुळे कोणासही होते आणि या शंकेचे समाधान होणेही अशक्य आहे असे वाटते. मला ही शंका काय कोणाला येते. मला काही समाधान सांगा. समाधान सुद्धा होऊ सांगता येत. विश्वास ठेवायचा. काय ठेवायचा, अमकं कर्म केलं म्हणजे पाप होते, त्याच्यावरती काय ठेवलं पाहिजे. असं साधनामध्ये श्रद्धा नावाचं एक तत्व आहे. तर मला गेलं ना ब्रह्मज्ञान प्राप्तीची, ब्रह्मज्ञान प्राप्तीची मग कोणतं साधन आहे. होऊन गेलं म्हणा पहिल्या तरंगात. साधन चतुष्ट आहे, संपन्न आहे की नाही. विवेक, वैराग्य, समाधी षटक. समाधी षटकामध्ये काय आम्ही सांगितल्यानंतर घरी जाऊन चिंतन करीत झालं. हे एकाएकी काय होत नाही, समजत नाही. आणि पुढे जर जिज्ञासेने अभ्यास केला तर तोच दुसऱ्याला काय सांगतो, विचारता सांगतो, जाऊ दे पुढे. पण वेदांत सिद्धांत असा आहे की एक ब्रह्म, दोन अविद्या आणि त्या दोघांचा संबंध, त्याचप्रमाणे जीव, ईश्वर आणि त्यांचा भेद ही सहा स्वरूपत अनादी आहेत. कोण कोण, ब्रह्म आणि दोघांचा संबंध, जीव आणि या दोघांचा भेद. ईश्वर केव्हापासून आहे तर मला येईल की पुढे दुसऱ्या तरंगात नाही, चौथ्या देवा मला वाटतं. ईश्वराची उत्पत्ती कोणापासून मानणार. एखाद्याने विचारलं जीव जसा उत्पन्न होतो तसा ईश्वरही उत्पन्न होतो, त्याची उत्पत्ती कोणापासून. दुसऱ्या ईश्वरापासून. तर पुन्हा विचाराल दुसऱ्या ईश्वरापासून त्याची उत्पत्ती तिसऱ्या. ते आपलं हेच चाललं. मग त्याचं ह्याच्यापासून तो आणि त्याच्यापासून ते सांगणारे संपणार नाही ना ऐकणारे काय होणार. मग वेदांत शास्त्रामध्ये ईश्वराची उत्पत्ती होऊ शकत आणि उत्पत्ती जर मानली स्वतःपासून त्याला आत्माश्रय नावाचा काय येतो हे तुम्हाला क्रमाक्रमाने सांगा. म्हणून एक कोण कोण नेलं त्याच्यामध्ये अविद्या आणि पुढे ब्रह्म याचा संबंध आणि ईश्वर आणि जीव याचा, हे तीन पदार्थ, सहा पदार्थ काय अनादी आहे. त्याच्यात पण फरक आहे बघा. अनादी म्हटलं तर लक्षण म्हटल्यानंतर संसारावर जाते. मग तिथे अतिव्याप्ती नावाचा काय तो भाई संसार हा प्रवाहरूपाने अनादी आहे. आणि जे आहे ना अविद्या वगैरे आदी करून जीव ईश्वर हे स्वरूप करून अनादी आहे. प्रवाहानुरूपाने अनादी म्हणजे नदी असते का नाही, त्याच्यामध्ये प्रवाह असते. इकडून पाणी गेलं की तिकडून काय होते, सारखे नदी काय राहते. मग प्रवाहामध्ये काय असते, उत्पत्ती
पुढे नाश आणि पुढे स्थिती. हे बघा प्रवाह रूपान म्हणजे आता आम्ही विचारसागर शिकवतो बाय. पूर्वीचे पोरं गेले आता कोणते आले? तुम्ही गेल्यावर धारा काय आहे? कोणत्या रूपाने आणाली? प्रवाह रूपाने. ऐका धारा खंडित आहे का झालं मिळवणी मिळत ती असे. समुद्री गंगा जळ आहे. गंगा नदीचं तेच पाणी समुद्राला मिळते की पूर्व पाणी समुद्र. त्याला कोणत्या रूपाने संसार कोणत्या रूपाने आणाले? प्रवाह रूपाने. आणि ब्रह्म स्वरूपाने. या सहांची स्वरूपे करून उत्पत्ती होत नाही. अहंकारादिकांची उत्पत्ती श्रुतीमध्ये सांगितली आहे. म्हणून अहंकारादी सर्व पदार्थ स्वरूपे करून अनादी नसले तरी प्रवाह रूपाने अनादी आहेत. कोणत्या रूपाने? त्याच्यामध्ये उत्पत्ती स्थिती आणि पुढे असा प्रवाह लोकांचा काय चालूच आहे. प्रवाह कधी खंडित होऊ शकत असं. त्याच्यात फरक विचारतात ना. प्रवाह रूपाने अनादी म्हणजे काय, स्वरूपाने रूपाने अनादी म्हणजे दोघातला फरक काय करा? प्रवाह रूपाने अनादी त्याच्यामध्ये उत्पत्ती स्थिती पुढे. आता आपल्याला हा देह आहे, पुढे हा देह पडल्यानंतर दुसरा मिळेल की? दुसरा पडला तरी प्रवाह खंडित झाला का चालूच आहे? किती जन्म झाला? मोक्ष झाला तर बरं आहे, नाही तर पुन्हा आणखी अनेक खाणी आहार निद्रा. याला कोणत्या रूपाने म्हणायचं? प्रवाह. स्वरूपाने म्हटल्यानंतर आहे ब्रह्म हे स्वरूपाने कसं आहे? अनादी आहे ते आहे ना. पुढे वाचा. सर्व वस्तूंचा प्रवाह केव्हाही नाहीसा होत नाही. अनादी कालामध्ये पूर्वी कोणत्याही समयी घट नव्हता, पट नव्हता. चोर, जार, व्याघ्र, सर्प, शहाणे, वेडे वगैरे सर्व वस्तू नव्हत्या असे नाही. पूर्वी सुद्धा होते जसाच्या तसाच. पूर्वी काही शहाणे होते, काही वेडे होते, काही अमके होते. मला फरक काय पडला त्याच्यामध्ये? फरक कोणता पडला त्याच्यामध्ये? बरे फरक पडला. बरं पूर्वी शहाणे जास्त होते, काय होते, आणि आता वेडे जास्त. कलियुग आहे रे. चांगलं फार कमी राहील आणि जे नको आहे ते काय होईल? चंदनाचं झाड दिसत नाही, येळ्या बाबळीचे कोकिळ पक्ष दिसत नाही, कावळे काही विचारूच नका. दिसते काय कदा राजहंस पक्षी दिसतो का? मग काय दिसते? सारे बगडे. सगळ्या वेड्याचा काय? फक्त शहाणे संतच आहे का? बाकी सगळे काय वेडे. काही शहाणे मरतात, दुसरे नवीन उत्पन्न होतात. याच प्रकारे करून सर्व वस्तूंचा प्रवाह अनादी आहे. हा प्रवाह खंडित होतो का? सारखा चालूच राहणार आहे. आता ही 100 वर्ष झाली संस्था आहे. प्रवाह खंडित आहे का? चालूच आहे. पुढे बंद पडेल का? मग काय राहील? कोटपर्यंत चालू राहील. आम्हाला काही पोरं भेटतात ना, मग त्याला विचार लागत असते, तू कोणत्या वर्षी संस्था सुटली तुझी? 25 वर्ष होऊन गेले. प्रवाह जसाच्या त्याला प्रवाह म्हणायचा. पुढे याच प्रकारे करून सर्व वस्तूंचा प्रवाह अनादी आहे. सृष्टीच्या प्रलय कालातही झोपेत ज्या प्रकारे सर्व जागृत वस्तू संस्कार रूपाने राहतात, त्याप्रमाणे सर्व वस्तू सह वर्तमान जगत संस्कार रूपाने अविद्येत राहते. सृष्टीच्या येण्याचा प्रलय होत असतो. कृतात त्रेता द्वापार आणि कली 4 युग आहे ना. आता हे कोणतं युग आहे? कली म्हणजे कल. व्याकरण आहे ना. कली शब्द कसा चालतो? राम आणि कलीमध्ये काय फरक आहे?
अरे राम आणि कलीमध्ये काय फरक आहे? राम हा अकारांत आहे थोडं व्याकरण जिवंत आहे. अरे काय जाऊ द्या. कोणतं पद आहे? अरे कोणतं पद आहे? काय सांगता येत नाही. पद आहे धातूला आहे, कशाला आहे? कर्त्याला नाही. मग कोणतं आहे? परस्मयी पद आहे का? हे कोणाला आहे? माणसाला आहे का? व्याकरण आहे. त्या हे कशा करता चाललेलं आहे तुझं? पूर्वी देखील काहीतरी माणसं होतीच की आताही ते 4 युग असतात किती? कृत, त्रेता, द्वापार आणि राम हा कोणत्या अवतारात जन्माला? भगवान श्रीकृष्णाचा. तुमचा आमचा कलियुग म्हणजे भांडणाचा युग. इथून तो केंद्रापर्यंत सारे भांडणाच आहे. जाऊ द्या पुढे. त्या संस्काराने दुसऱ्या सृष्टीचा आरंभ होतो. म्हणून सृष्टीच्या आरंभी प्रथम जन्मात पूर्वसृष्टीतील संस्कार कारण आहे. संस्कार असल्याशिवाय एखादं झाड आहे आंब्याचं, बरं का, बीज असल्याशिवाय झाड आलं बरं सांगता येईल का आपल्याला? बरं पुन्हा विचारलं, म्हणलं का आहे का नाही, झाड असल्याशिवाय बीज येईल म्हणजे झाडाकरता कोणाची आवश्यकता आहे? आणि बीजाचे झाडाकरता अगोदर कोण? बीज अगोदर का? सांगता येत अनादि सदा. पुढे आणि ही सृष्टीची परंपरा अनादी असल्यामुळे प्रथमच्या सृष्टीत किंवा प्रथमच्या जन्मात अहंकारादी अध्यासात संस्कार कोटला ही शंकाच संभवत नाही. शंका संभवत. पहिला संस्कार कुठला आहे जर तुम्ही विचारायला लागले, तुम्हाला याचं उत्तरही देता येत नाही. शंका करणाऱ्यालाही तुझा प्रश्न करता येत. कारण प्रारंभ कसा होतो आहे, काहीतरी प्रारंभाला अगोदर कारण असावं लागतं आहे. मग आता पहिला संस्कार म्हटलं कोणता असं म्हटलं तर संस्कार अनादी आहे. काय आहे? त्याचा आधी सांगता येत. हे तुम्हाला सांगितलं ना, बीज अगोदर का झाड अगोदर? बीज अगोदर म्हटलं तर झाडाशिवाय बीज आलं. बरं झाड अगोदर म्हटलं तर अगोदर कोण? म्हटलं अनादी. कोणता शब्द? पुढे. परंतु या अनादित्वाचे ज्यास ज्ञान नाही त्यास ही शंका होते. कोणाला शंका यायची? पुढे. रहाट गाडग्याच्या माळेस असलेल्या मडक्यात प्रथम कोणते या प्रश्नास माळेस प्रथम बांधले ते प्रथम असे कोणी उत्तर दिल्यास माळ बांधतेवेळी त्याला प्रथमत्व असले तरी माळ तयार होऊन फिरू लागली म्हणजे अमुक एक मडके प्रथम असे सांगता येणे शक्य नाही. प्रारंभी बांधलं ते प्रथम आहे असं सांगता येईल, पण एकदा माळ फिरू लागली म्हणजे आरंभ कोणापासून आहे सांगता येत. कारण या राट गाडग्याच्या टोपल्यापासून आरंभ आहे म्हटलं तर ते खाली येतं वर काय ते, मग त्याच्यामध्ये प्रारंभ सांगता येत नाही. त्याप्रमाणे संसारामध्ये सुद्धा सृष्टी केव्हा उत्पन्न झाल्याचा आरंभ सांगता येत. अनादी म्हणा काय म्हणायचं. इतकेच म्हणता येईल की एकाच्या पुढील हे दुसरे यापेक्षा जास्त उत्तर देता येणार नाही. त्याचप्रमाणे एका अध्यासापुढील दुसरा अध्यास असे सांगता येईल. याला कारण तो त्याला कारण. शेतकरी ज्वारी पेरतात ना, मग ते ज्वारी पेरल्यानंतर काय निघते? झाड. म्हणजे झाडाला कोण कारणीभूत आहे? ज्वारी आहे का नाही? कोणाला कारणीभूत आहे ती? आणि बीजाला कारण कोण आहे? झाड. मग झाड अगोदर का सांगता येत. आरंभ सांगायला गेल्यानंतर तुम्ही विचाराल ना, नाही का, आरंभाच्या पूर्वी
जो ज्वारी पेरलीच नाही मग त्याला अंकुर निघेल का? मग अंकुर निघण्याकरता काहीतरी बीज काय केलं पाहिजे. हे पण न पेरताना काँग्रेस गहू कोणतं पेरावं लागते का? ते बैल खातात का त्याला? मग तरी उगवल्याशिवाय ज्या अर्थी उगवलं त्या अर्थी त्याचं बीज काय केलं पाहिजे, मानलंच पाहिजे. बीजच नाही तर उत्पत्ती मला काय म्हणायचं, अनादी धारा आहे त्याला काय म्हणायचं. ही सृष्टीची धारा आजच आहे का अनादी कालापासून? आता कलियुग संपला म्हणजे मग त्रेतायुग पुढे चालली धारा आहे आपली. मग कलियुगामध्ये जाऊ द्या, जास्त संबंध नको. हे कलियुग म्हणजे याच्यामध्ये धर्म एका पायावर आहे. जसं भक्तिविषय द्यायचं म्हणजे वेदांताचा विषय आहे. भक्ती कलियुगामध्ये आणि रामयुगामध्ये फरक आहे. एका राजाने कोणीतरी आपला विद्यार्थी होता, म्हणजे गुरुजी अभ्यास पूर्ण झाला. मग गुरुजीला दक्षिणा द्यायची. याच्याजवळ काय दक्षिणा देण्याकरता? मग त्यांनी सांगितलं काय हरकत नाही गुरुजी, तुम्हाला काय करू, दक्षिणा देऊ की. मग राय त्याचा कारभारी कोण आहे? मग कुबेर. आणि त्या कुबेराने सांगितलं काही हरकत नाही, किती मोहरा पाहिजे? म्हटलं 14 विद्या शिकल्या, 14,000 आम्हाला काय पाहिजे? मग त्याने मोहराचा पाऊस पडला. कशाचा? मग ते मोहरा मिळाला बा. मग ते जेवढ्या पाहिजे होते ते गुरुजीला काय केले, बाकी शिल्लक राहिल्या. म्हटलं आपल्या नाही आहे, कोणाच्या आहे? मग राजाला सांगितलं, म्हटलं तुमचा मोहरा काय करा. राजा म्हणायला लागला आमच्या नाही. मग कोणाच्या? ज्याच्या असेल त्यांनी. मग त्या मोहरा चव्हाट्यावर ठेवले आणि दौंडी पिटून सांगितलं ज्याच्या मोहरा असेल त्याने काय करायचं. प्रत्येक जण म्हणायच्या मोहऱ्या आमच्या नाही. मोहरा जसाच्या 7 दिवस जरी गेले तरी मोहरा जसाच्या. कोणता योग आहे? धर्म म्हणतो. काय सांगतो आता? एखाद्याचं साप पाकिट पडू द्या. कोणता युग आहे? कलियुग. त्रेतायुगामध्ये काय चालत होता? धर्म. आणि आता त्याच्यात बैलाचं रूप वगैरे आहे त्याच्या. आता एका पायावर बैल कसा आहे? एका पायावर बैलाला चालता येते का? मग सगळा 3 अंशामध्ये अधर्म आणि 1 अंशामध्ये धर्म, हे सगळे प्रकार. युग कोणता आहे? मग कलियुगामध्ये थोडा कली ढिला केला म्हणून भारतीय युद्ध झालं. काय केलं? तोपर्यंत तुमचे तुम्ही घेऊन घ्या वगैरे. आणि पुढे थोडा कली ढिला केला धर्मराजाने, तर लगेच दुर्योधन म्हणायला लागला 5 गावं तुम्हाला काय होणार नाही, मांडणार नाही. असं जाऊया. एवढा कोणता धर्म आहे तुमचा? युग कोणता आहे? हे असं चालते. कीर्तनात सांगायचं नाही बरं का. एकच जमीन 3 माणसाला विकले जाते. जाऊ द्या, द्या सोडून आपला. वस्तुतः जो पदार्थ नसून ज्याची अनिर्वचनीय प्रतीती येते त्याची परंपरा अशीच सांगावी लागते. कोणत्या पदार्थाची? अरे कोणत्या पदार्थाची? अनिर्वचनीय. सत्य पदार्थाची का? मग अनिर्वचनीय पदार्थाची का? याच्या पुढचा तो आणि त्याच्या पुढचा. तो एखाद्या स्वप्नामध्ये एखाद्या माणसाला स्वप्न पडतं आणि त्या स्वप्नामध्ये सगळं पाहत होतो. आजोबा पाहतो, वडील पाहतो, लहान मुलं. क्रमाने उत्पन्न झाले का हे? मग कसे उत्पन्न झाले? युगपात. क्षणभर स्वप्न पडलं किती. मग याची परंपरा कशी सांगावी लागते अशी पुढे. ज्याप्रमाणे स्वप्नात एका ब्रह्मचार्यास पुत्र, नातू, पणतू यांची प्रतीती झाली,
प्रतीती आणि तिचे विषय युगपत उत्पन्न होतात हे वर सांगितलेच आहे. म्हणून पुत्र, नातू व पणतू हे एकाच क्षणी उत्पन्न होऊन त्यांच्याप्रमाणे पूर्व उत्तरोत्तराला हेतू आहेत असे मानावे लागते. हे बघा, स्वप्नाचा दृष्टांत. स्वप्नामधले पदार्थ जे असतात क्रमाने उत्पन्न होतात का युगपत? क्षणभर तर स्वप्न पडतं, पण त्या स्वप्नामध्ये असताना कोणत्या ह्याच्यामध्ये कार्यकारण भाव दिसतो. उत्पत्ती कशी आहे? युगपत. स्वप्नामध्ये बरोबर दिसते. हा त्याचा पंजोबा आहे, हा कोण आहे, त्याचा आजोबा आहे, हा त्याचा बाप आहे, हा कोण आहे, मुलगा आहे, सगळं काही आहे, पण मिसेसू नाही दिसत. मग त्याच्यामध्ये कार्यकारण भाव दिसतो की नाही? खरोखरच आहे का? तरीसुद्धा काय दिसतो? मग त्याची अध्यासाची पूर्वपरंपरा अशी मानावी. अध्यास म्हणजे ज्याच्या ठिकाणी जे नाही त्याच्या ठिकाणी जे दिसणं, त्याला काय म्हणायचं? मग दोरीवरती सर्प आहे का? कुठं दिसतो? दोरीवरच दिसतो. खरोखरच आहे का तो? मग त्या सर्पाला काय म्हणायचं? अरे अध्यस्त म्हणायचं. काय असून दिसते का नसून दिसते? असून दिसते. असून जर दिसला असता दोरीच्या ज्ञानाने सर्प कुठं गेला असता का? मग नसून दिसतो. काय दिसतो? स्वप्न असून दिसते का नसून? मग तसा संसार आहे. नरूपमत्स्य. म्हणून ज्ञानाने याला काय करायचं नाही. त्याचप्रमाणे पूर्व अहंकार आणि त्याचे ज्ञानाचा संस्कार, उत्तरोत्तर अहंकार आणि त्याचे ज्ञानास हेतू आहे. या प्रकाराने सजातीय वस्तूच्या पूर्वज्ञानजन्य संस्काराने अहंकारादी बंधाचा अध्यास संभवतो हे सिद्ध झाले. यावर काय सांगितलं? सजातीय वस्तू म्हणजे दोरीवरती दिसणारा सर्प आणि मारुळातला सर्प. जात कोणती आहे? एखाद्या भिंतीवर काढलेला सर्प, चित्रातला सर्प आणि बिळातला सर्प. जात किती आहे? त्याला सजातीयता म्हणायचं. काय म्हणायचं? फरक कोणता दाखवायचा त्याच्यामध्ये? दोरीवरचा सर्प आणि कोणता नाही, बिळातला सर्प आणि दोरीवरचा सर्प किंवा भिंतीवरचा सर्प. एक सत्य आहे आणि एक काय आहे? मिथ्या सर्पाचा नाश करायचा असला तर काय करावं लागेल? अरे अधिष्ठानाचं काय पाहिजे? आहे का नाही? आणि सत्य सर्पाचा नाश करायचा असेल तर असा करतो ना. हात लावले तो का तो? कारण असं क्रियेने नसतं करावं लागतो कधी. म्हणून बंद कसं आहे? सत्य आहे का मिथ्या आहे? पूर्वपक्षकार काय म्हणतो? म्हणून कर्मानेच काय जातो? नाश होतो. पूर्वपक्ष. उत्तर पक्ष काय म्हणतो? बंद सत्य नसून काय? ज्ञानानेच काय होतो? पुढे परिच्छेद क्रमांक 11. कार्याध्यासास हे दोषत्रय कारण नाहीत. पूर्व पक्षाचा अनुवाद. तुम्हाला सामग्री सांगते वेळी सांगितलं ना, सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय. प्रमेयाच्या ठिकाणी सादृश्य, प्रमाताच्या ठिकाणी लोभभय आहे आणि प्रमाणाच्या ठिकाणी पित्तबल आहे. हे असले तरी अध्यास होतो, नसले तरी याचा काही संबंध नाही. बरं का? एखाद्या वधूवराचे आई बाप जरी आले नाही तरी लग्न लागल्याशिवाय मग कोण पाहिजे? बरोबर पाहिजे. हे असले तरी काय होतं? हे नसले तरी कसा अध्यास होतो? त्याचा कर्म काय पाहता? आत्म्यावरती जातीचा अध्यास होतो. जाती जड स्वरूपाची आहे का? आत्मा चित स्वरूप आहे का? तरीसुद्धा आत्म्यावरती जातीचा, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी आणखी आहे, असा अध्यास संभवू शकतो.
माता जाती आणि आत्मा याच्यामध्ये सादृश्य आहे का? सादृश्य नसूनही काय होतं? एकच दृष्टांत सांगायचं म्हणजे पहा, आकाश आहे का नाही? प्रत्येक माणसाने आकाशाकडे पाहिल्यानंतर ते कसं वाटते? निळेपणा. खरोखरच निळेपणा आहे का? बरी एकाच माणसाच्या याला दोष आहे की कोणालाही दोष नाही, तरी आकाश कसं वाटते? सादृश्य दोषापासून काय होते? मध्य असं पुढे. पूर्व पक्षाचा अनुवाद. प्रमात्याचे ठिकाणी लोभ भयादी, प्रमाणाचे ठिकाणी पित्तमलादी आणि प्रमेयाचे ठिकाणी सादृश्य हे तीन दोष अध्यासास कारण आहेत. आणि आत्मा व अहंकारादी बंध यामध्ये सादृश्य नाही. प्रमाता व प्रमाणांची स्वरूपेच असिद्ध आहेत, म्हणून आत्म्यावर बंधाचा अध्यास नाही, असे पूर्व पक्षाचे म्हणणे आहे. म्हणून आत्म्यावर ते बंधाचा अध्यास संभवू शकत नाही. आता आपल्याला काय करायचं आहे? अध्यासाची काय करून दाखवायची आहे? ते वेदांतशास्त्र आहे ना. नाहीतर ज्ञानाने कधी मोक्ष होणार. म्हणून ज्याचं निवृत्ती करायची आहे ते अध्यस्त ठरलं पाहिजे. काय ठरलं पाहिजे? दोरीच्या ज्ञानाने खऱ्या सर्पाची निवृत्ती होते का? मग भाजलेला सर्प सत्य ठरवायचा का मिथ्या? मिथ्या सर्पाची दोरीच्या ज्ञानाने काय होते? तसं मिथ्या बंधाची आत्मज्ञानाने काय होते? आणि तुम्ही आम्ही जीव कशामध्ये सगळे बंद आहे. पिंजऱ्यातला पोपट, कुठला पोपट? नाही तर तुमच्या ते वाघ असतो ना, त्याच्याकडे पिंजरा असतो ना मोठा. वाघ आहे पण कशात आहे तो? त्याला असं मारतात त्याला. तो काय जास्त डरकाळ्या करायला लागला ना वाघ, मग ते वन विभागी लोक असतात ना, त्याला वरून काय करतात? मारतात. तर पिंजऱ्यात असल्यामुळे काही करता येत नाही. जरा पिंजऱ्याच्या बाहेरच भुकेलेला असतो तो, पण कशात आहे तो? जसा जीवसुद्धा बंधनात आहे. काय कसाही वागतो म्हटलं असं झालं का? त्या शासन आहे काय? मग ते शासन काय करतं? त्याला ऐकडे त्याच्यावरती बंधन आहे. कोणावर ते? मी म्हटलं श्रीमंताच्या घरी जाऊन पैसा चोरतो असं म्हटलं तर शासन काय करते? हातकड्या घालून शासनाचा नाही. आपण तुम्ही आम्ही कशामध्ये सगळे बंधात आहोत. पण बंधाचा आपल्याला काही नाही. खुशाल विषयामध्ये दंग झालेले लोक आहे. कशामध्ये? आणि मग एखाद दिवशी काहीतरी झालं म्हणजे मग म्हणत असतंच म्हणत भाऊ ते गोविंदराव गेले की अरे काय झालं? झालं तरी काय नाही म्हणले, टाकायला लगेच काय गेले, जाऊ कसं दिलं? संसारामध्ये असंच होत असते. काय होते ते काही सांगता येत नाही. कोणत्या वेळेला काय घडेल, यालाच बंध म्हणतात. काय म्हणायचं? आणि वेदांतशास्त्र कशा करता आहे? बाबा बंधनी तो थोडा करता. पाण्यामध्ये असलेला मासा आणि जाळ्यात सापडलेला मासा कसा आहे? जाळ्याच्या बाहेर असलेला मासा स्वतंत्र आहे, पण जाळ्यात असलेल्या माशाला मी कळत नाही का मी कशात आहो? बंधनात आहो. बरोबर, याचं काय नाही झाला भान नाही. त्याच्यातून निघालेला मासा त्याला काय म्हणायचं? हा, म्हणून मग मोक्ष कशा करता प्रयत्न करतो? बंधनी वृत्ती करता. बाकीच्या गोष्टी गहून आहे सगळ्या, त्याला काही फारसं काय नाही. काय नाही उद्धार, काय कृपा कधी ऐसे तुम्ही सांगा. माझा बंधाचा चालला आहे, तो ज्ञानाने निवृत्त होतो. कशाने? त्याच्याकरता तो बंध सत्य नसून काय आहे? पूर्वपक्षाच्या मताने कसा आहे तो? म्हणून कर्मानेच काय होतो? आणि वेदांताच्या मताने ज्ञानाने. ज्या अर्थी ज्ञानाने निवृत्त होतो त्या अर्थी बंध सत्य नसून काय?
दोरीवरचा साप दोरीच्या ज्ञानाने काय होतं, म्हणून दोरीवर ते फासलेला साप खरा नसून काय, पूर्व पक्षाचं मत, उत्तर पक्षाचं मत. पुढे समाधान. परंतु हे म्हणणे बरोबर नाही. पूर्वी ज्याचे असण्याने कार्य होते आणि नसण्याने होत नाही असे कारणाचे लक्षण केले आहे. ऐका, असण्याने कार्य होते, नसण्याने काय होत नाही. ऐका, एखाद्या आचाराला शिरा करायचा आहे, मग शिरा करा असं म्हटल्यानंतर काय शिरा होत असतो का? मग त्याच्याकरता कारण कोणती पाहिजे? कारण पाहिजे, त्याची लावायची. श्रीखंडाचं कारण वेगळं, शिऱ्याचं कारण. श्रीखंडाला काय पाहिजे? आता मलाईचं हे पाहिजे. ते अलीकडे लोक हुशार असतात, ते दुधावरची मलाई काय करतात, आणि दुसरी मलाई म्हणजे कोणती? जाऊ दे, आपला अंतर विषय नको. कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होऊ शकत. तशी बंधाला कारण कोणते? जसे दंड, चक्र, कुलाल, मृत्तिका असतील तर घट होतो, नसतील तर घट होत नाही. म्हणून दंड चक्रादी घटाचे कारण आहेत. तसे दोषत्रय नसेल तर अध्यास होत नाही असे नाही. जर कारणाची मीमांसा चाललेली आहे, एखादा घट करायचा असेल, घटाच्या पूर्वी काय पाहिजे? कुंभार. तो का हाताने करतो का? चाक पाहिजे, एक दंड पाहिजे. घट झाल्यानंतर पाहिजे का अगोदर पाहिजे? अगोदर. कारणाशिवाय कार्य होऊ शकत नाही. तेच सांगितलं. पुढे दोष नसतानाही अध्यास घडतो, म्हणून दोषत्रय अध्यासाचे कारण नाही. आता हे सांगायचं जे आहे तिथे बरोबर आहे. म्हणजे घटाच्या बाबतीमध्ये बरोबर आहे. घटाच्या बाबतीमध्ये अगोदर कुंभार असावा लागतो, चाक असावा लागते, हे तिथं बरोबर आहे का? पण अध्यासाच्या बाबतीमध्ये हे जरी प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय दोष असले तरी अध्यास होतो, नसले तरी आहे का नाही. काजी आला तरी लग्न लागते, नसला तरी लागते. काजीवर काही होतं. दोष असले तरी अध्यास घडतो, नसले तरी कसा घडतो याचा विवरण आहे का? याचा विचार कधी करू?